तुम्हाला कधी कळलं? आज सकाळी 7 वाजता मी नेहमीप्रमाणे ऑफिसला जायच्या गडबडीत असताना अचानक उमावहिनींचा रडण्याचा आवाज ऐकला. म्हणून येऊन बघतो तर शंकरराव निश्चित पडलेले. डोकंच सुन्न झालं. मुनाव, कोणताही आजार नाही, कोणताही रोगही नाही. रोज नियमित व्यायाम करणारा धडधाकट माणूस हो. असा अचानकपणे जातो म्हणजे काहीतरी गडबड असणारच. हार्ट अटॅक असणार बघा. हार्ट अटॅकची लक्षणं आधी कळत नाही, नंतर अचानक असा चालता बोलता माणूस जातो. हो, मला तर हे प्रकरण काहीतरी वेगळंच वाटते बरं का. का रे? कशावरून? अहो काय सांगू, गेले काही दिवस शंकरराव खूप टेन्शनमध्ये. काहीतरी कर्जाचा लफडा होता त्यांच्यावर. आणि सांगतो तुम्हाला काका, त्यांचा तो चुलत भाऊ, त्यांचं आणि शंकररावांचं त्या जमिनीवरून रोजच्याच वाद हो, रोजच्याच वाद. असं मग म्हणजे तुला म्हणायचंय की या सगळ्याला कंटाळून त्याने आत्महत्या? यो रामा, काहीतरीच काय बोलता हो काका तुम्ही, जरा हळू बोला की. अहो तो फक्त एक माझा विचार हो, काहीतरीच बोलतात बघा. ते बघा, शंकररावाचे चुलत भाऊ आले, बायकोला पण घेऊन आले बघा बरोबर. रडू नको मा. अगं मी आहे ना. म्हणजे मी आहोत ना तुला आधाराला. तुझ्या मुलाकडे पाहून तरी सावर स्वतःला. हो ग उमा, तू जर अशी खचून गेलीस तर या मुलांकडे कोण बघेल बघ. माझं कुंकू गेलं ग. माझं सौभाग्य गेलं ग. आता मी कोणासाठी जगू? मुझसे जुदा होकर तुम्हें दूर जाना है, मुझसे जुदा होकर तुम्हें दूर जाना है, पल भर की जुदाई फिर लौट आना है. बघवत नाहीत ग उमाची हाल. काय आणि कसं सांत्वन करायचं, सगळंच अघटित. सगळं संघटित होऊन बसलंय. हो ना ग. अलीकडे दोघांच्यात फार कुरबुरी वाढल्या होत्या. सारखे वाद व्हायचे. माझ्याकडे येऊन सांगायची ना ती मला. सगळं हिला सांगायची, सारखी सांगायची हिला. पण शेवटी किती झालं तरी शेवटी नवराच लागतो ग आधाराला. आता ही एकटी उमा कशी करणार या 2 पोरांचं? कशी करणार या 2 पोरांचं? काय करणार, देवाची करणी, दुसरं काय. काळ झाला असेल तर त्याच्यापुढे काय चालणं कोणाचं? काळापुढे काय चालत नाही कुणाचं. अहो, चांगल्या माणसाला देव असा लवकर बोलवतो बघा. बरं, नातेवाईकांना कळलंय ना? कळवलंय वाटतं. येतील दुपारपर्यंत सगळे. हो. चांगले माणूस होते. कोणाचा अध्यात न मध्यात. त्या गावातल्या लोकात थोड्या कुरबुरी असणारच. एकदा गाडीच्या पार्किंगवरून ते जोशी त्यांना काहीतरी बोलले, पण शंकरराव कधी गाडीला कार्य करायचे नाही. सतत हसमुख असायचे ते. जाताना पण बघा, कोणाला कसलाही त्रास न देता गेले. असं मरण मिळायला पण भाग्य लागतं.
अहो तुमचं ते खरंच म्हणा, पण हे असं हे इतक्यात लोक व्हायला होतं हो. खूप वाईट झालं बघा. असो बरं, मैताचं सामान आणायला गेले का कोणी? हो गेलेत मगाशी 2-3 जण. ते बघा शंकररावांच्या ऑफिसातली मंडळी आहेत वाटतं. आता माझ्यावर कामाचा लोड आहे. हे याच्याकडच्या सर्व फाईल्स बॉस माझ्यावरती सोपवणार. माझ्या डोळ्यापुढे आता तारे चमकत आहेत. जाऊ द्या, मागच्या आठवड्यात शंकररावांनी माझ्याकडून 10,000 उसने घेतले होते. काय लिखापड पण केली नाही. आता त्यांच्या बायकोला माहीत तर ठीक, नाही तर कोणी तर समजा किती पैसे. हॅलो गाईस, वेळ काय, प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय? जरा तरी भान राखा ना स्वीट हार्ट्स. विक्रांत, अरे सावर स्वतःला. मोठा मुलगा म्हणून आईची आणि बहिणीची जबाबदारी आहे तुझ्यावर. आणि हो, काही लागलं तर अगदी निसंकोच सांग. तिरडी बांधून तयार आहे. मला वाटतं आपण शंकररावांना तिरडीवर ठेवी. हो हो चल या रे. बाबा तुम्ही जिवंत आहात? म्हणजे काय? हो तसं नाही, सकाळी तुम्ही योगासन करत होतात तेव्हा आई चहा द्यायला म्हणून तुम्हाला आली आणि तिने तुम्हाला निश्चित पडल्याचं बघितलं. तिने तुम्हाला हाक सुद्धा मारली, हलवलं सुद्धा, तरी तुमची काहीच हालचाल नव्हती. त्यामुळे मग आम्हाला वाटलं. तुम्हाला वाटलं मी मेलो? अरे गाढवा, मी शवासन करत होतो, त्यातच मला गाढ झोप लागली. माफ करा हा मंडळी, आमच्या बायको मुलाच्या गाढवपणामुळे तुम्हा सर्वांना इथे यावं लागलं. पण माझ्या या खोट्या मरणानं एक मात्र कळलं की तुम्हा सर्वांना माझ्याविषयी काहीतरी वाटतं. अहो असू द्या शंकरराव, तुम्ही जिवंत आहात हीच आनंदाची गोष्ट आहे. आता आम्ही कामावर जायला मोकळे. आज सुट्टी टाकणार आहे तुम्ही आज. चला हो, चला. बरं शंकरराव, अहो इतकं दडपण आलं होतं म्हणून सांगू तुमच्या फाईलचं. आता ऑफिसमध्ये भेटूच. Well, Shankarrao, congratulations. I'm very happy that your death was a humor. Thank you, sir. नमस्कार. उद्या ऑफिसमध्ये. चला शंकरराव, मी पण निघतो. पण तेवढे 10,000 या 2 दिवसात दिले तर बरं होईल. खूप अडचण आहे हो. द्याल ना पैसे? चल ग उमा,
बरं झालं बाई लवकर उठले ते तिरडीवर ठेवायच्या अगोदर. चल ग उमा, येते मी. जरा लक्ष ठेव नवऱ्यावर शवासन करताना. अगं ए उमा, येते मी. चल ग उमे, येते. काळजी घे. काय ते शवासन का वेडासन. निघतो आम्ही. आणि हे बघ, परवा कोर्टात जाऊन ॲडव्होकेट राज मिसाळांची भेट घेऊ आणि समजुतीनं आणि तडजोडीनं जमिनीची वाटणी करून घेऊ. काय हा, निघतो हा उमा. पुरे झालं आता. चला. अहो असलं कसलं मेलं तुमचं शवासन. मला मेल्याहून मेल्यासारखं झालं सगळ्यांसमोर. आणि जीवाला घोर नुसता काहीतरी एक एक करतात. अरे कुठल्या तरी शायरनं अगदी बरोबर म्हटलंय, मौत तो बस नाम से बदनाम है, मौत तो बस नाम से बदनाम है, वरना तकलीफ तो जिंदगी ज्यादा देती है. One, two, three.